आजच्या डिजिटल युगात फसवणूक सर्वत्र आहे. म्हणून आपण सुरक्षित राहण्याचे आणि सायबर गुन्हेगारांपासून स्वतःचे संरक्षण करण्याचे मार्ग शिकूया. सामान्य फसवणूक कॉल्स. TRAI तुमचा फोन नंबर डिस्कनेक्ट करणार असल्याचा दावा करणारे कॉल्स फसवणूक असतात. प्रतिसाद देऊ नका. फेडेक्स तुमच्याकडून कोणताही क्रमांक दाबण्याची मागणी करणार नाही. असे कॉल्स दुर्लक्ष करा. जर कोणी तुमच्या आधारबाबत पोलीस अधिकारी असल्याचे भासवून कॉल केला तर तो फसवणूक आहे. डिजिटल अटक नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही. असे कॉल्स दुर्लक्ष करा. जर कोणी तुमच्या पॅकेजमध्ये अंमली पदार्थ सापडल्याचा दावा केला तर प्रतिसाद देऊ नका. जर कोणी फोनवरून हे कोणाला सांगू नका असे म्हणत असेल तर तात्काळ सायबर क्राईम पोलिसांशी संपर्क साधा. पेमेंट आणि ओळख फसवणूक. अनोळखी क्रमांकांवरून आलेले व्हॉट्सॲप किंवा SMS फसवणूक असू शकतात. प्रतिसाद देऊ नका. जर कोणी तुमच्या UPI ID वर चुकीने पैसे पाठवल्याचा दावा केला तर त्या व्यक्तीशी संवाद साधू नका. आर्मी किंवा CRPF मधील खरेदीदार असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तींपासून सावध रहा. ही बहुतेक फसवणूक असते. स्विगी किंवा झोमॅटोचे डिलिव्हरी एजंट पत्ता कन्फर्म करण्यासाठी क्रमांक दाबण्यास सांगत नाहीत. OTP कोणालाही शेअर करू नका, अगदी ऑर्डर रद्द करण्यासाठीही नाही. सामान्य सुरक्षितता उपाय. अनोळखी क्रमांकांवरून आलेले व्हिडिओ कॉल उचलू नका. शंका असल्यास तुमचा फोन बंद करा आणि नंबर ब्लॉक करा. निळ्या रंगाच्या लिंक्सवर क्लिक करू नका जोपर्यंत त्या विश्वासार्ह नसतील. पोलीस किंवा सरकारी संस्थांकडून आलेल्या नोटिसेस ऑफलाईन तपासा. अधिकृत सरकारी पोर्टल्सवरून सत्यता पडताळा. कायदेशीर आणि आर्थिक फसवणूक. कोर्ट नोटिसेस अधिकृतपणे दिल्या जातात. कोणत्याही कॉलवरून पैसे मागितले जात नाहीत. जर कोणी पोलीस असल्याचा दावा केला तर स्थानिक पोलीस ठाण्यात नोटीस पाठविण्यास सांगा. कार्ड डिटेल्स, CVV किंवा एक्सपायरी डेट कधीही शेअर करू नका. ट्रू कॉलर वापरून स्पॅम कॉल्स ब्लॉक करा. अनाहूत कॉल्स किंवा संदेशांतील लिंक्सवर क्लिक करू नका किंवा कोड स्कॅन करू नका. आपत्कालीन आणि गुंतवणूक फसवणूक. आणीबाणीची स्थिती. थेट विश्वासार्ह व्यक्ती किंवा रुग्णालयाशी संपर्क करून पडताळा. गॅरंटीड रिटर्न्ससह स्टॉक किंवा क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देणारे कॉल्स किंवा संदेश टाळा. घरबसल्या नफा कमावण्याचे वचन देणारी कामे बहुतेकदा फसवणूक असतात. रात्री मदतीसाठी आवाज आल्यास सत्यता तपासता प्रतिसाद देऊ नका. सोपे कर्ज देणाऱ्या ॲप्सपासून दूर राहा. त्यातून आर्थिक जाळ्यात अडकण्याचा धोका असतो. सतर्क रहा, सुरक्षित रहा. एकत्र येऊन आपण सायबर फसवणुकीविरोधात लढूया.